नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे समजून घ्यायचे आहे की इन्कम टॅक्स ॲक्टनुसार एकूण सकल उत्पन्न म्हणजे काय व एकूण उत्पन्न म्हणजे काय, यासाठी आपल्याला याची व्याख्या बघावी लागेल। आयकर कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीच्या पाचही उत्पन्नाच्या स्रोतांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाची एकत्रित बेरीज म्हणजेच ग्रॉस टोटल इन्कम होय, अर्थात एकूण सकल उत्पन्न होय। एकूण सकल उत्पन्न म्हणजेच पाचही हेडिंग खाली मिळणाऱ्या उत्पन्नांची बेरीज होय। जसं ग्रॉस टोटल इन्कम इक्वल टू सॅलरी प्लस हाऊस प्रॉपर्टी प्लस बिझनेस प्रोफेशन प्लस कॅपिटल गेन्स आणि प्लस अदर सोर्सेस यापासून मिळणाऱ्या उत्पन्नाची बेरीज म्हणजे सकल उत्पन्न होय। हेच उदाहरण आपण एका उदाहरणाद्वारे पाहूया। समजा एखाद्या व्यक्तीला वेतनापासूनचे उत्पन्न 6 लाख रुपये मिळाले आणि त्याच व्यक्तीला गृहसंपत्तीपासूनचे उत्पन्न 1 लाख रुपये मिळाले आणि व्यवसायापासूनचे उत्पन्न 2 लाख रुपये आहे आणि भांडवली नफा 50,000 रुपये आणि इतर साधनांपासूनचे उत्पन्न 50,000, असे पाचही स्रोतांपासून त्यांना उत्पन्न मिळालेले आहे। याची बेरीज जर केली तर ती बेरीज येते 10 लाख रुपये। यालाच सकल एकूण उत्पन्न असे म्हटले जाते। यानंतर आपण बघणार आहे दुसरी संकल्पना टोटल इन्कम म्हणजे एकूण उत्पन्न अर्थात करपात्र उत्पन्न म्हणजे काय। अगदी सोपं आहे की ग्रॉस टोटल इन्कममधून चॅप्टर सेक्शन 80C ते 80U अंतर्गत मिळणाऱ्या विविध वजावटी डिडक्शन केल्यानंतर जे उत्पन्न उरते त्यालाच एकूण उत्पन्न अर्थात टोटल इन्कम अर्थात टॅक्सेबल इन्कम असे म्हणतात। टोटल इन्कम टॅक्सेबल इन्कम हे एका आपण उदाहरणाद्वारे बघूया। आपण या अगोदर जे उदाहरण बघितलेलं आहे त्याचं एकूण सकल उत्पन्न आपण पाहिलेलं आहे की त्याचे 10 लाख रुपये होते। आता यातूनच त्या व्यक्तीला 80C अंतर्गत वजावट मिळतात। LICचे समजा LICचे 50,000 आहे, PTFचे 50,000 रुपये आहे, व ट्युशन फीचे 50,000 रुपये, असे एकूण 1.5 लाख रुपये त्यांना या एकूण सकल उत्पन्नातून वजावट मिळणार। म्हणून आपण हे उदाहरण बघितलेलं आहे अगोदरचंच। वेतनापासूनचे उत्पन्न मिळाले 6 लाख, गृहसंपत्तीपासूनचे 1 लाख, व्यवसायापासूनचे 2 लाख, भांडवलीपासूनचे 50,000, इतर साधनापासूनचे 50,000, असे सखोल एकूण उत्पन्न आले 10 लाख रुपये आणि त्यातून डिडक्शन केले आपण 1.5 लाख रुपये आणि जे उरतात त्यालाच म्हटलं जाते टोटल इन्कम अर्थात टोटल टॅक्सेबल इन्कम असं सुद्धा त्याला म्हटलं जाते, जे 8,50,000 रुपये आलेली आहे। संक्षिप्तमध्ये आपण पाहू की ग्रॉस टोटल इन्कम म्हणजे पाचही उत्पन्नाची एकत्रित बेरीज, यामधून कोणतीही वजावट केली जात नाही। नंबर 2ची संकल्पना अर्थात टॅक्सेबल इन्कम इक्वल टू GTI मधून चॅप्टर 6A अंतर्गत मिळणाऱ्या वजावटी वजा केल्यानंतर उरलेले उत्पन्न होय। याच टॅक्सेबल इन्कम वर आयकर कायद्यानुसार कर लावला जातो। धन्यवाद। आशा करतो की आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल।